आपल्याला नेहमी वाटतं की जो डोळ्यात बघून बोलतो ना तो खरा असतो. पण खरंच असं असतं का? हा प्रश्न कधी पडलाय? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. अरे माझ्या डोळ्यात बघून सांग, हे वाक्य तर आपण किती सहज बोलून जातो नाही का? जणू काही डोळ्यात बघणं म्हणजे खरं बोलण्याची गॅरंटीच. आणि जो नजर चुकवतो तो नक्कीच काहीतरी लपवतोय, आपला हा अगदी पक्का समज असतो. पण एक मिनिट थांबा. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट अगदी उलटी असू शकते तर? म्हणजे विचार करा, जो नजर चोरतोय तो नाही, तर जो तुमच्या डोळ्यात एकटक बघतोय तोच माणूस खोटं बोलत असेल तर? इंटरेस्टिंग आहे ना? चला तर मग या नजरेच्या खेळामागचं मानसशास्त्र समजून घेऊया. हा एक प्रकारचा उलटा खेळ आहे आणि खरं सांगतो खूपच रंजक आहे. मानसशास्त्रामध्ये ना याला एक खास शब्द आहे, ओव्हर कॉम्पेन्सेशन. आता याचा अर्थ काय? सोपा आहे. खोटं बोलणाऱ्याला हे पक्क माहीत असतं की आपण नजर फिरवली की आपण पकडले जाणार. मग ही भीती लपवायला आणि आपण किती खरे आहोत हे दाखवायला ते काय करतात माहितीये? ते मुद्दामून गरजेपेक्षा जास्त वेळ तुमच्या डोळ्यात बघत राहतात, अगदी एकटक. अगदी बरोबर. तुम्ही बघा ना, जेव्हा आपण सहज गप्पा मारतो आणि काहीतरी आठवायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली नजर आपोआपच थोडी इकडे-तिकडे जाते. हे अगदी नैसर्गिक आहे. हो ना, पण खोटं बोलणारा माणूस नेमकं हेच विसरतो. त्याचं सगळं लक्ष तुम्हाला पटवून देण्यावर असतं. आणि याच नादात तो विचित्रपणे एकटक तुमच्याकडे बघत राहतो आणि नेमका हाच फरक आपल्याला ओळखायचा आहे. आता काही जणांना वाटेल की ठीक आहे, ही फक्त एक थिअरी झाली. पण तसं नाहीये. यावर प्रत्यक्ष संशोधन काय सांगतं ते पाहणं महत्वाचं आहे. ऐका, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनने एक अभ्यास केला. त्यांनी तब्बल 120 व्हिडिओ क्लिप्स तपासल्या आणि त्यांना जे सापडलं ना ते खरंच धक्कादायक होतं. तब्बल 70% लोक जे खोटं बोलत होते ते थेट डोळ्यात डोळे घालून बोलत होते. विचार करा, 70%. आणि हे फक्त बाहेरच्या देशातच नाही, आपल्या भारतात तर हे आणखीनच महत्वाचं आहे. आपल्या सिनेमांमध्ये म्हणजे समजा CID सारख्या मालिकांमध्ये गुन्हेगार कसा असतो? कायम मान खाली घालून उभा असतो. आणि हे बघून बघून आपला समज अगदी पक्का होऊन जातो. अगदी. आणि फक्त सिनेमेच का, आपल्या घरातच बघा ना. मोठे जेव्हा लहान मुलांना ओरडतात तेव्हा काय म्हणतात? खाली बघून बोल. मग काय होतं? आदराने किंवा भीतीने खाली बघणं हे खोटेपणाचं लक्षण वाटायला लागतं. पण ते तसं नसतं. बरं, मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर डोळ्यात बघण्यावर विश्वास ठेवायचा नाही तर मग खरं खोटं ओळखायचं तरी कसं? काळजी करू नका. त्यासाठी आम्ही तुम्हाला खरेपणाच्या 3 सोप्या खुणा सांगणार आहोत. पहिली खूण आहे पापण्यांची हालचाल. समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे एकटक बघतीये पण तिची पापणी जवळजवळ हालतच नाहीये, तर जरा सावध व्हा, कारण हे मुद्दामून स्वतःला कंट्रोल करून केलेलं वर्तन असू शकतं. बरोबर. दुसरी खूण आहे विचार करतानाची नजर. तुम्ही काय करा, त्या व्यक्तीला एखादा अवघड प्रश्न विचारा. आता जर उत्तर देताना विचार करण्यासाठी त्याची नजर इकडे तिकडे गेली तर ते नॉर्मल आहे. पण तो तसाच तुमच्याकडे बघत राहिला तर समजून जा की उत्तर आधीच पाठ करून ठेवलेलं आहे. आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची खूण आहे शरीराचा ताठरपणा. म्हणजे बघा, नजर तर तुमच्यावर खिळलेली आहे, पण शरीर मात्र एकदम पुतळ्यासारखं ताठ आणि स्थिर. हे सुद्धा खोटं बोलण्याचं एक मोठं लक्षण असू शकतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? निष्कर्ष अगदी सोपा आहे. फक्त सावध रहा. म्हणजे बघा, गोष्ट अगदी स्पष्ट आहे. जो नजर चोरतोय तो प्रत्येक वेळी खोटारडा असेलच असं नाही. तो कदाचित फक्त लाजाळू असेल. आणि याउलट जो थेट डोळ्यात बघतोय तो प्रत्येक वेळी खरा असेलच असं नाही. तो एक मुरलेला खोटारडा सुद्धा असू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा कोणी तुमच्या डोळ्यात एकटक बघून काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा लगेच विश्वास ठेवू नका. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, तो माणूस खरा नाहीये, तो फक्त सावध आहे. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.